नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही करणार आहोत आमच्या ॲक्वेरियमची क्लिनिंग आणि त्यासाठी आम्ही पाणी काढणार आहोत. पाणी काढण्यासाठी हा पाईप घेतलेला आहे. या पाईपानं पाणी खेचून पाणी खाली जो कचरा आहे तो पण या पाईपानं काढणार आहोत. सर्व कचरा आहे पाईपातून बाहेर जाईल. बरेच दिवस झाले साफ केलं नव्हतं म्हणून आज साफ करायचं आहे. त्यानंतर पाणी चेंज करून त्यामध्ये लिक्विड वगैरे सर्व टाकणार आहे. थोडं पाणी झालंय खाली, अजून थोडं करायचं आहे. 25% पाणी खाली करणार आहोत. तर माझ्या ॲक्वेरियमला वरती जाळी पण अशी लावून भेटले, ग्रिल आहे पूर्ण ते. पाणी क्लीन आहे परंतु खाली गाळ साठलेला मग त्यासाठी खाली करायचं आहे. बरेच दिवस झाले खाली केला नव्हता. ते पाणी सर्व पाईपातून बाहेर सोडले, नंतर बाहेर सर्व कचरा जातोय. बाबू जाम सचून होता, ऐकतच नव्हता, मध्ये नाचत होता नुसता. त्याला गप बसतो एक साईडला, ऐकत नव्हता. त्याला एक बिस्किट पोळा दिला, बाहेर बसून टाकला. गप बस म्हणलं याला, नाचू नको मध्ये. तर आता अर्ध पाणी खाली केलंय, थोडं अजून करायचं पाणी खाली. पाणी खाली झाल्यानंतर पाणी भरायचं आहे. माझ्याकडे ग्रँड ग्रॉमी ऑस्कर आहे, पॅरट पीस आहे, सिंद्रम आहे आणि 2 शार्क आहेत. शार्कला माझ्या 3 वर्ष झाली पुरे. पहिला छोटा टँक होता 1.5 फूटचा, त्यामुळे त्यांची हाईट वाढली ना आता 5 फीटचा टँक आहे. थोडीशी आता हाईट वाढली त्यांची. आता पाणी एवढंच खाली करणार आहे, परत त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, दुसरं पाणी. वरती टॉप फिल्टर आहे, त्यातलं एक इंटरनल पॉवर फिल्टर आहे. त्याचा आता पाईपात पाणी भरून घेऊया. आम्हाला बोरिंगचं पाणी आहे. बोरिंगचं पाणी चांगलं असतो फिश टँकसाठी. आम्ही बोरिंगचंच पाणी वापरतो, नळाचं पाणी वापरत नाही, BMCचं वापरत नाही पाणी. त्याचा टँक भरत आलेला आहे. त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये काय शेवळी जाऊ नये म्हणून त्यासाठी पुढे आपली कापडाची पिशवी बांधली, त्यामुळं घाण काय बोरिंगची जाणार नाही पाण्यामध्ये. आता टँक भरत आलेला आहे. बघा पाणी किती क्लीन वाटतं. आता खाली पण सर्व क्लीन झालं आहे. आता लिक्विड वगैरे टाकून चालू करायचं आहे. अशानंतर आमच्या ॲक्वेरियमची क्लिनिंग झालेली आहे पूर्ण, बघू शकता. थोडंसं अजून पाणी बाकी आहे भरायचं. अशानंतर आमचं ॲक्वेरियमला पाणी पूर्ण भरून झालेलं. आता आम्ही फिल्टर ऑन केलेत. थोड्या वेळाने अजून एकदम क्लीन पाणी होईल. ह्याच्यामध्ये लिक्विड वगैरे टाकलेत मी, ब्लू लिक्विड वगैरे, व्हाईट लिक्विड वगैरे टाकलेले आहेत. व्हाईट नमक पण टाकले, जाडावाला व्हाईट मीठ जाडावाला टाकायचा, तो पण टाकला आहे. तर पूर्ण क्लिनिंग करून झालेले आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.